महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट, धरणातला पाणीसाठा 35.88%, तर मुंबईचा पाणीसाठा 27%. राज्याच्या जलसंपदा विभागाची माहिती. मराठवाड्यातल्या 51 तालुक्यांमध्ये 1000च्या वर टँकरने पाणी पुरवठा. 10 दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता. मराठवाड्यातल्या भूजल पातळीत घट. धुळ्याच्या निकुंभे गावातील फळ उत्पादक शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत. पाण्याअभावी फळपिकांचं मोठं नुकसान. शासनाने नुकसानाची दखल घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासल गावात आजही बाजार समित्या बंद. संपावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे आजही लासलगावसह जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून देशी गाईच्या शेणाने सारवली 4 चाकी गाडी. नवनाथ दुधाळ यांनी 4 चाकी गाडीला दिला देशी गाईच्या शेणाचा लेप. जेजुरीत सोमवती यात्रेला सुरुवात. कऱ्हा स्नानासाठी खंडेरायाच्या पालखीचं प्रस्थान. सोमवती यात्रेनिमित्ताने गडावर भाविकांची गर्दी. समृद्धी महामार्गावर हरणाचा धावतानाचा व्हिडिओ. कळपापासून वाट चुकून रात्री मेहकर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनाच्या पुढे धावताना हरण कॅमेऱ्यामध्ये कैद. दोन ट्रकचा अपघात झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. सिल्लोड फाट्याजवळ झालेला अपघात. नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडांकडून गोळीबार. तलवारी नाचवत दहशतीचा प्रयत्न. त्रिमूर्ती चौक परिसरातली घटना. पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिवमध्ये रुग्णासोबत आलेल्या महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग. शासकीय रुग्णालयातला संतापजनक प्रकार. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाणा मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांकडून हवेमध्ये गोळीबार. नागरिकांमध्ये दहशत. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. एसटीच्या ओव्हरहिटिंगमुळे चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास. 15 दिवसात एसटीचं इंजिन ओव्हरहिट होऊन 25 पेक्षा अधिक बस रस्त्यातच बंद. बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्याकडून ठेवीदाराला जीवे मारण्याची धमकी. कुटे आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करत दिली शपथ. मानवी साखळी करून लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन. धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी. धाराशिवमधल्या शिवसैनिक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक. नाशिकच्या मनमाडमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार इफ्तार पार्टीमध्ये सहभागी. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत घडवलं राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन. हिंगोलीतून तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उच्च शिक्षित विश्वनाथ फाळेगावकर लढवणार लोकसभा निवडणूक. सध्याचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न न मांडता दिल्लीमध्ये झोपा काढतायत, फाळेगावकर यांचा आरोप. हिंगोली लोकसभेसाठी भाजपच्या 3 नेत्यांची बंडखोरी. उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजनांची चर्चा. अपक्ष उमेदवारी हे बंडखोर मागे घेणार का याकडे लक्ष. हिंगोली लोकसभेची जागा शिंदे गटाकडे, त्यामुळे भाजपचे बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना विश्वास. हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे. काल गिरीश महाजनांसह भाजप नेत्यांनी घेतली होती पाटील यांची भेट. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातला महायुतीचा तिढा कायम. रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीच्या समन्वय समितीची भाजप कार्यालयात होणारी बैठक रद्द. वरिष्ठ नेते नसल्यामुळे बैठक रद्द केल्याची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. वैभववाडी आणि देवगडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मविया उमेदवार विनायक राऊतांकडूनही प्रचाराला सुरुवात. देवगडमध्ये विनायक राऊत दिवसभर खळा बैठक घेणार. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराला पोलादपूरमधून शुभारंभ. भरत गोगावलेही उपस्थित. मावळ लोकसभेसाठी महायुतीच्या बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार. मंत्री उदय सामंतांकडून कबुली. मंचावर स्थान न दिल्यामुळे आरपीआय गटामध्ये नाराजी. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. उंडवडी कडेपठार गावात शरद पवारांवर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी.
शरद पवारांनी सुप्याकडे जाताना कोरडवाहू जमिनीची केली पाहणी. पाण्याची स्थिती वाईट असून चारा छावण्या स्थापन कराव्या लागतील. प्यायला पाणी नाही, सरकारला सतत सांगावं लागतं. शरद पवारांची टीका. पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा असा दबाव टाकला जात असल्याची टीका. तुळापुरात खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. उदयनराजे सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. सोलापूर लोकसभेसाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचा प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा. मतदारसंघात प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार, आडम यांची प्रतिक्रिया. सांगली लोकसभा जागेसाठी काँग्रेस नेत्यांची बैठक. विश्वजित कदम बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विश्वजित कदम आग्रही. कराडमध्ये महायुतीचा मेळावा. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांची उपस्थिती. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडनं पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही उमेदवारांसाठी चाचपणी सुरू. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.